माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्रीमद दासबोध दशक 1 समास 8 याचे कथन करणार आहे. परोपकाराकारणे नाना निश्चय अनुवादणे, सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत. केवळ परोपकारासाठी संशयातीत असे नाना प्रकारचे सिद्धांत विस्तारपूर्वक कवी आपल्या काव्यातून सांगतात की हे अमृताचे मेघ कोळले, की हे नवसाचे ओघ लोटले, नाना सुखांचे उचंबळले सरोवर हे कवी म्हणजे जणू श्रोत्यांवर कृपा दृष्टी करण्यासाठी आलेले अमृताचे मेघ आहे, किंवा कवी म्हणजे नवरसांचे मोठमोठे प्रवाहच आहे, किंवा नाना प्रकारच्या सुखांनी उचळून येणारी सरोवरे आहे, की हे विवेकनिधीचे भांडारे प्रकट झाली मनुष्याकारे, नाना वस्तूंचे विचारे कोंदाटले. कवींचे अंतरंग निरनिराळ्या वस्तूंच्या विचाराने भरलेले असते, म्हणून त्यांना मनुष्य रूपांनी प्रकटलेली विवेकरूपी रत्नांची भांडारे असल्याचे समर्थ म्हणतात. की हे आदिशक्तीचे ठेवणे नाना पदार्थास आणि गुणे, लादले पूर्वसंचिताच्या गुणे विश्वजनासी. किंवा हे कवीश्वर म्हणजे साक्षात आदिशक्तीच्या मर्म बंधनातील ठेवीप्रमाणे असून जगातील इतर पदार्थांना तुच्छ ठरविणारी ही ठेव लोकांना त्यांच्या पूर्वपुण्य संचयानेच प्राप्त झालेली असते. की हे सुखाची तारुवे लोटली, अक्षयी आनंदे उलटली, विश्वजनास पेगा आली नाना प्रयोगा कारणे. कवी म्हणजे अत्यंत विशुद्ध अशा परमात्म्याची संपत्ती आहे, किंवा विश्वास व्यापून असणाऱ्या विराट पुरुषाची ती जणू योगसिद्धीच आहे, किंवा त्यांच्या रूपाने जणू भक्तीची फलश्रुतीच फळास आलेली आहे. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती, ना तरी भक्तीची फलश्रुती फळास आली. की हा ईश्वराचा पखाड पायता गगनात ऊन वाढ, ब्रह्मांडा रचनेतून जाड कवी प्रबंध रचना. किंवा आकाशानुहुनी विशाल व व्यापक अशी ही परमेश्वराची कीर्ती आहे, किंवा या विशाल ब्रह्मांड रचनेहूनही थोर अशी कवीची प्रबंध रचना आहे. आता सो हा विचार जगाचा आधार कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. असे म्हणावेसे वाटते की असे हे कवीश्वर सर्व जगताचाच आधार आहेत. म्हणून आता हे वर्णन मी येथेच थांबवितो आणि साष्टांग भावे त्यांना नमस्कार करतो. सभास्तवन श्रीराम. आता वंदू सकळ सभा, जये सभेसी मुक्ती सुलभा, जेथे स्वयं जगदीशा उभा तिष्ठ तू. श्री समर्थ म्हणतात की आता संपूर्ण सभेला मी वंदन करतो, जेथे मुक्ती अत्यंत सुलभ असते व जेथे स्वतः जगदीश प्रेम भराने तिष्ठत उभा असतो. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवी, मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगियांचा हटई, माझे भक्त गाती ठाई ठाई, तिथे मी तिष्ठ तू नारदा. भगवान म्हणतात की नारदा, मी वैकुंठात
योग्यांच्या हृदयात अथवा सूर्यबिंबामध्येही राहत नाही, तर माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी माझी कीर्ती गातात तेथे मी उभा असतो. या कारणे सभाश्रेष्ठ भक्त गाती ते वैकुंठ, नामघोषे घडघडाट जय जयकारे गर्जती. असे स्वतः भगवंतांनी सांगितले असल्याने ज्या ठिकाणी भक्त मोठ्या प्रेमाने भगवंताच्या नामाचा घोष करून जय जयकार करून त्यांची कीर्ती गात असतात, ती सभा श्रेष्ठ असून ती म्हणजेच खरे वैकुंठ होय. प्रेमळ भक्तांची गायने, भगवत कथा हरिकीर्तने, वेद व्याख्यान पुराण श्रवणे जेथे निरंतर. अशा सभेमध्ये केवळ प्रेमळ भक्तांचे गायन, भगवत कथा, हरिकीर्तन, वेदांवरील व्याख्यान तसेच पुराण श्रवण इत्यादी कार्यक्रम निरंतर चालू असतात. परमेश्वराचे गुणानुवाद, नाना निरूपणाचे संवाद, अध्यात्म विद्या भेदाभेद जेथे जेथे परमेश्वराचे गुणानुवाद गायले जातात, विविध विषयांवर सुंदर निरूपण केले जाते, तसेच अध्यात्म विद्येतील अनेक भेदांवर चर्चा केली जाते. नाना समाधानाने तृप्ती, नाना आशंका निवृत्ती, चित्ती पैसे ध्यानमूर्ती वाग्विलासे. अशा सभेमध्ये नाना प्रकारच्या शंका कुशंका तसेच तर्क कुतर्कांचे समाधानकारक निरसन केले जाते, त्यामुळे श्रोत्यांना समाधान लाभते. अशा प्रकारे व्याख्यान प्रवचनादिकामुळे श्रोत्यांच्या अंतःकरणात त्यांच्या इष्टदेवतेची मूर्ती स्थिर होण्यास मदत होते. नाना प्रेमळ भाविक, सभ्य सखोल सात्विक, रम्य रमाऊ गायक, निष्ठावंत. अशा सभेमध्ये नाना प्रकारच्या शंका कुशंका तसेच तर्कांचे कारक निरसन केले जाते, त्यामुळे श्रोत्यांना समाधान लाभते. अशा प्रकारे व्याख्यान प्रवचनादीमुळे श्रोत्यांच्या अंतःकरणात त्यांच्या इच्छेदेवतेची मूर्ती स्थिर होण्यास मदत होते. कर्मशीळ, आचारशीळ, दानशीळ, धर्मशीळ, शुचिस्पंत, पुण्यशीळ, अंतरशुद्ध, कृपाळू अशा सभेत प्रेमळ भाविक भक्त, गंभीर वृत्तीचे सभ्य सात्विक लोक तसेच रम्य रसयुक्त गायन करणारे निष्ठावंत गायक एकत्रित येतात. योगी वितसगी उदास, नेमक निग्रह तापस, विरक्त निस्पृह बहुवस, आरण्यवासी. या सभेत कर्मनिष्ठ, आचारनिष्ठ, दानशील, धर्मनिष्ठ, पवित्र आचरणाचे, पुण्यशील व ज्यांचे अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे व जे कृपाळू आहे तसे लोक सम्मिलित होतात. दंडधारी, जटाधारी, नागपंथी, मुद्राधारी, एक बाळ ब्रह्मचारी, योगेश्वर. येथे योगी, वैराग्ययुक्त, उदासी, नियमनिष्ठ, निग्रही, तापसी, विरक्त, निस्पृह, बराच काळ अरण्यात राहणारे, दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्रा धारण करणारे, वैष्णव व कुणी बाल ब्रह्मचारी वा योगी असे नाना प्रकारचे लोक येतात. पुरश्चरणी आणि तपस्वी, तीर्थवासी आणि मनस्वी, महायोगी आणि जनस्वी, जनसारखे. कुणी पुराश्चरण करणारे तर कुणी तपस्वी, कुणी तीर्थक्षेत्रात राहणारे तर कुणी मनाचा निग्रह करणारे, कुणी महायोगी तर जनात राहून जनांवर स्वामित्व गाजविणारे लोकांचे श्रद्धास्थान असणारे असतात. सिद्ध साधू आणि साधक, मंत्र यंत्र शोधक, एकनिष्ठ उपासक, गुणग्राही. सिद्ध साधू साधक मंत्र यंत्र करून देणारे, कुणी एकनिष्ठ उपासक तर कुणी गुणाग्राही असतात. संत सज्जन विद्वजन
वेद शास्त्रज्ञ महाजन प्रबुद्ध सर्वत्र समाधान मिळवतसे. येथे संत सज्जन विद्वान वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन ज्ञानी सर्वज्ञ तर कुणी शुद्ध समाधान करणारे असतात. योगी उत्पन्न ऋषेश्वर धूर्त तार्किक कवेश्वर मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वळी. योगी विद्वान विशेश्वर तर कुणी श्रूत तार्किक कवीश्वर मनोनिग्राही मनुश्रेष्ठ तर काही दिगंबरही असतात. ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी पिंडज्ञानी योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन. ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्वज्ञानी पिंडज्ञानी योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन असे नाना प्रकारचे लोक असतात. पंडित आणि पुराणिक विद्वांस आणि वैदिक भट आणि पाठक यजुर्वेदी. कुणी पंडित तर कुणी पुराणिक तर कुणी विद्वान तर कुणी वैदिक भट पाठक यजुर्वेदी इत्यादी नाना लोक एकत्र येतात. महाबले महाश्रोत्री याज्ञिक आणि अग्निहोत्री वैद्य आणि पंचाक्षरी परोपकार करते. अति चांगले महाश्रोती याज्ञिक अग्निहोत्री वैद्य व पंचाक्षरी यांच्यासारखे परोपकारी लोकही असतात. भूत भविष्य वर्तमान जयास त्रिकाळाचे ज्ञान बहुश्रुत निश अभिमान निरापेक्षी. काही भूत भविष्य वर्तमान काळाचे ज्ञान असणारे त्रिकाल तज्ञ असतात, तर काही बहुश्रुत काही निर्भिमानी व काही अगदी निरपेक्ष असतात. शांती क्षमा दयाशीळ पवित्र आणि सत्वशीळ अंतरशुद्ध ज्ञानशीळ ईश्वरी पुरुष. शांती क्षमा दयाशील पवित्र सत्वशील शुद्ध अंतःकरणाचे ज्ञाननिष्ठ जणू ईश्वरी अवतार असेही काही असतात. ऐसे हे का सभानायक जेथे नित्य विवेक त्यांचा महिमा अलौकिक काय वर्णावा. अशा प्रकारचे जे सभानायक असतात जेथे त्या नित्य विवेक असतो त्यांच्या अलौकिक महिमा कसा बरे वर्णन करता येईल. जेथे श्रवणाचा उपाय आणि परमार्थ समुदाय तेथे जनासी तरुणोपाय सहजाची होय. जेथे असा परमार्थ समुदाय असतो त्या सभेत श्रवणाचा लाभ घडला तर सामान्य लोकांनाही भवसागर तरुण जाण्याचा उपाय अगदी सहज प्राप्त होतो. उत्तम गुणांची मंडळी सत्वधीर सत्वागळी नित्य सुखाची नळवाळी जेथे वसे. अशा सभेत सर्व उत्तम गुणांची मंडळी सत्वशील सत्वनिष्ठ व एकत्र जमतात. त्यामुळे तेथे नित्य सुख प्राप्तीच होत असते. विद्या पात्रे कळा पात्रे विशेष गुणांची सत्पात्रे भगवंताची प्रीती पात्रे मिळाली जेथे तेथे विद्या संपन्न कला संपन्न विशेष गुण संपन्न व भगवंतास अत्यंत प्रिय असणारे लोक एकत्रित येतात. प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रपंचाची आणि परमार्थी गृहस्थाश्रमी वानप्रहस्ती संन्यासादिक. वानप्रस्थी आणि संन्यासी येथे असतात. प्रवृत्त निवृत्त प्रपंची परमार्थी गृहस्थाश्रमी वानप्रस्थी आणि संन्यासी येथे असतात. वृद्ध तरुण आणि बाळ पुरुष स्त्रियादिक सकळ अखंड ध्याती तमाळ नीळ अंतर्यामी. येथे वृद्ध तरुण बाल स्त्रिया पुरुष आदी सर्वच श्याम वर्ण भगवान विष्णूंचे हृदयात अखंड ध्यान करीत असतात.
असतात. ऐसे परमेश्वराचे जन ज्यासी माझे अभिवंदन, जयाचे समाधान अकस्मात बाणे. असे हे परमेश्वराचे प्रिय असणारे लोक आहेत, त्यांना मी अभिवंदन करतो. त्यांच्या सहवासाने तात्काळ समाधान मिळून ते स्थिर होते. ऐसी ये सभेचा गजर, जेथे माझा चमत्कार, जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे. जेथे अशा प्रकारे भगवंताच्या मूर्ती स्वरूप सत्पुरुष असतात, तिथे गेले असता सहज उत्तम गती प्राप्त होते, असे अनेक संत महंतांनी अनेक ग्रंथातून ठामपणे सांगितलेले आहे. जिथे नित्य निरंतर भगवंताचा कीर्तनाचा गजर होत असतो, अशा सभेत माझा नमस्कार आहे. जेथे भगवंताच्या मूर्ती तेथे पाविणे उत्तम गती, ऐसा निश्चय म्हणता ग्रंथी महंत बोलिले. तिथे अशा प्रकारे भगवंताच्या मूर्ती स्वरूप सत्पुरुष असतात, तिथे गेले असता सहज उत्तम गती प्राप्त होते, असे अनेक संत महंतांनी अनेक ग्रंथांतून ठामपणे सांगितले आहे. कल्ली कीर्तन वरिष्ठ, जेथे होय ते सभा श्रेष्ठ, कथा श्रवणे नाना नष्ट, संदेह मावळती. कलियुगात हरिदर्शन हे सर्वोत्कृष्ट साधन असून, जेथे हरी कीर्तन होते ती सभा श्रेष्ठ होय, आणि तेथील श्रवणाने नाना प्रकारचे वाईट संदेह नाहीसे होतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सभास्थवन नाम समास 8वा समाप्त.